नमस्कार मित्रांनो, मी रवी घोडके तुमच्या सर्वांचं स्वागत करतो तुमच्या आवडतीच्या YouTube चॅनलमध्ये. मित्रांनो, आपण गेले 3 दिवसापासून सोशल मीडियाविषयी बोलतो आहे. आजही आपण सोशल मीडियाविषयीच बोलणार आहोत. परंतु आज सोशल मीडियावरशी आपण या गोष्टीवर बोलणार आहोत, की आपण बऱ्याचदा Instagram असेल, YouTube असेल, त्या ठिकाणी आपण काही व्हिडिओ बघतो. त्या ठिकाणी ते दुकानदार असतात, व्यावसायिक असतात. ते काय करतात, कस्टमर येतो, त्यांचा व्हिडिओ रेकॉर्ड करतो आणि ते त्या सोशल मीडियावरती टाकतात. तर असं सोशल मीडियावर टाकून अनेकदा, अनेकदा आपण ते बघतो आणि ती जी गोष्ट आहे ती आपण खरेदी करायला जातो. तसंच मी असा अनुभव घेतला. मी स्वतः देखील बऱ्याचदा अशा ठिकाणी गेलोय. त्यावेळेस असं अनुभवलं, की त्यांची जी बोलण्याची शैली आहे, ती फर्स्ट व्हिडिओ आणि शेवटच्या व्हिडिओला मध्ये खूप फरक आहे. त्यांचे जी आचरण आहे, त्यांचं जे कॅरेक्टर आहे, त्यांची जी अ, व्यवसाय करण्याची पद्धत आहे, ही खरंच खूप इम्प्रूव्ह झाली फक्त सोशल मीडियामुळे. कारण काय, की पहिल्या दिवशी त्यांना अनुभव नव्हता. त्यांनी काहीतरी सेटअप केला, त्यांनी एखादा कस्टमरचा रिव्ह्यू घेतला, फीडबॅक घेतला, तो Instagramवर टाकला, YouTubeला टाकला किंवा इतर ठिकाणी टाकला. आणि ते व्हिडिओ बघून अनेकदा म्हणजे 80% लोकं ते व्हिडिओ बघून बऱ्याचदा त्या ठिकाणी जात असतात. कारण काय, मी इथं बसलेलो आहे आणि मला माहितीच नाहीये, की मला घ्यायचं आहे समजा एखादी छानशी खुर्ची. पण जर मी सहज स्क्रोल करत असताना मला खुर्चीची ॲडव्हर्टाइज झाली. मला तिथे किंमत म्हणून कळती ऑनलाईन किंवा मला खुर्चीचे सॅम्पल बघताय, मला खूप आवडत आहे. मी 4 ठिकाणी गेल्यापेक्षा ते तिथे जाईल आणि त्यांच्याकडनं ते वस्तू घेईल. आणि याचा फायदा असा होतो, की तुम्हाला मार्केटिंग ही फ्रीमध्ये भेटते. म्हणजे तुम्ही बघत असाल, जर तुम्हाला एखाद्या शॉपची किंवा एखाद्या ब्रँडची जर मार्केटिंग करायची होती अगोदर, तर बातम्या द्याव्या लागायच्या, पेपरमध्ये न्यूज द्याव्या लागायच्या. त्यावेळेस तुमची मार्केटिंग व्हायची. परंतु सोशल मीडियाने तुमची मार्केटिंग अतिशय फास्ट झालेली आहे. त्यालाच आपण ई-मार्केटिंग असं म्हणूयात. सोबतच मी घरी बसल्या-बसल्या Flipkart, Amazon, Meesho, Myntra अजून असे भरपूर ई-कॉमर्स साईट आहेत, ज्या ठिकाणी माझे प्रॉडक्ट विकू शकतो आणि तिथून मला जे पाहिजे ते मी खरेदी करू शकतो. अगदी कुठेही न जाता. बऱ्याच गोष्टी अशा असतात, ज्या मी खरेदी करतो त्या बंगलोरवरून. काही गोष्टी अशा असतात, की विदेशातून देखील खरेदी करतो मी. तर त्या मला महाराष्ट्रात, भारतामधल्या महाराष्ट्रातल्या जालना जिल्ह्यातल्या बदनापूर तालुक्यामध्ये त्या गोष्टी मला भेटतायत. एका ठिकाणी फक्त मोबाईलद्वारे. फक्त हे शक्य कशामुळे झाले? तर सोशल मीडियामुळे झाले. म्हणून मी सांगेल सोशल मीडिया ही फक्त वाईट नाही तर चांगली देखील खूप जास्त आहे. आणि मी या दृष्टिकोनातून बघतोय आज, की बिझनेस म्हणजे आपण चांगल्या गोष्टी बघितल्या, वाईट गोष्टी बघितल्या, पण आज सोशल मीडियाचा आपल्याला बिझनेससाठी कसा फायदा होईल, ते आपण बघत होतो. म्हणून मी तुम्हाला हे एक्झाम्पल दिलं. मी सहज बघत होतो Amazonवरती, तर मला काळी माती विकताना दिसली. लाल माती मला Amazonवर भेटली. मला भुरकी माती देखील Amazonवर भेटली. म्हणजे तुम्ही कोणताही व्यवसाय करू शकता. मला सांगा, असंख्य कस्टमर आहेत तुमच्याकडे, असंख्य. म्हणजे त्याची मोजणी करणं अशक्य आहे, एवढे कस्टमर तुम्हाला भेटतायत. फक्त तुम्हाला प्रॉडक्ट विकता आलं पाहिजे. मी बऱ्याचदा बघितलं लिंबाच्या कड्या. अरे, लिंबाच्या कड्या म्हणजे इतक्यात आहे आमच्याकडे गावाकडे अवेलेबल. त्या Amazonला आणि Flipkartला विकायला आहेत. म्हणजे तुम्हाला जर व्यवसाय करायचा आहे, तर सोशल मीडिया इज द बेस्ट प्लेस. त्याच्यासारखं चांगलं ठिकाण मला तरी अजून भेटलेलं नाही, इतकं फास्ट ग्रोथ करणारं. कित्येक जण बघा तुम्ही, छोटंसं दुकान असतं, पण त्याचा सेल खूप जास्त असतो. त्याचं मागचं कारण फक्त एवढंच असतं, की त्याचा सेल हा मॅक्सिमम ई-कॉमर्स साइटवर जात असतो. म्हणून बिझनेससाठी आपण या सोशल मीडियाला जर बघितलं, तर हे एक वरदान म्हटलं तरी कमी पडेल. कारण हे एक वरदानच आहे. बघा ना तुम्ही, सोशल मीडिया जो व्यक्ती कुठेतरी राहतो आणि त्याची माहिती मला Instagram, YouTube, Facebook, Snapchat याच्यावरून भेटते आणि मी त्याच्यावरून तो त्याचे प्रॉडक्ट खरेदी करतोय. बघा, म्हणजे सोशल मीडियाने तुम्हाला किती बिझनेस मिळवून दिलाय. अशाच प्रकारे आपले भरपूर ओळखीचे बिझनेसमॅन आहेत, जे असे व्हिडिओ बनवतात आणि त्यांचा बिझनेस ग्रोथ होत आहे. तसंच या जो बिझनेस आहे त्याच्यापैकी आपण एका बिझनेसमॅनची आपण मुलाखत घेणार लवकरच आहोत. ज्यावेळेस मी मुलाखत घेईल, त्यावेळेस तुम्हाला या सोशल मीडियाच्याच प्लेलिस्टमध्ये मी त्याला ॲड करेल आणि खूप सुंदर अशी आपण त्यांची मुलाखत घेणार आहोत. कारण की त्यांनी देखील सुरुवातीला एक साधं, सहज एक फीडबॅक व्हिडिओ टाकला होता Instagramवरती. परंतु आज ते
खूप साऱ्या कस्टमरचे फीडबॅक, त्यांचे रिव्ह्यू Instagramवरती, YouTubeवरती टाकत आहात. परंतु त्यांनी का टाकताय ते? त्यांना प्रोत्साहन एवढं का भेटलं? तर त्यांना त्याच्यातून बिझनेस भेटलाय, त्यांना त्याच्यातून कस्टमर भेटलेत, म्हणून ते व्हिडिओ आणि सोशल मीडियाचा वापर करत आहेत. म्हणून बिझनेसमॅनसाठी सोशल मीडिया एक वरदान आहे. म्हणून सर्व बिझनेसमॅनना माझं सांगणं आहे, की तुम्ही सोशल मीडियाचा होईल तेवढा वापर करा आणि टेक्निकली खूप जास्त साउंड व्हा. सोशल मीडियाबद्दल तुम्ही खूप जास्त साउंड व्हा. त्यावेळेस तुमच्या बिझनेसला खूप जास्त प्रोत्साहन भेटेल आणि तुम्हालाही एक नवीन ऊर्जा तुमच्यामध्ये भरली अशी जाणीव होईल. धन्यवाद. पुन्हा भेटूयात उद्याच्या व्हिडिओमध्ये. जय हिंद, जय महाराष्ट्र.